अकोले तालुक्यातील शिरपुंजे येथील भैरवनाथ गडावर दिवाळीच्या आधी येणाऱ्या पहिल्या रविवारी मोठी यात्रा भरते, त्यालाच भाविक वाट यात्रा असे म्हणतात. भैरवनाथ गड हा शिरपुंजे गावच्या पायथ्यापासून साधारणतः 1400 मीटर उंच गडावर आहे. वाट म्हणजे ज्या महिलांना मूलबाळ होत नाही त्या महिला गडाच्या पायथ्यापासून आपल्या केसाने रोड झाडत गडावर जातात, यालाच वाट असं म्हणतात, अशी माहिती या गावातील जुने जाणकार ग्रामस्थ सांगतात. वाट यात्रेसाठी आदिवासी भागासह मुंबई पुण्यातील तसेच इतर ठिकाणचे भाविक दाखल झाले होते, त्यामुळे गड भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. या यात्रेसाठी सुमारे 25 ते 30 हजार भाविकांनी हजेरी लावल्यामुळे गडावर आणि मंदिर परिसरात एकच झुंबड उडाली होती. भाविकांसाठी जागोजागी वन्यजीव विभागाने रिलिंग लावल्याने भाविकांना गड चढताना कोणताही त्रास जाणवला नाही. भैरवनाथ देवस्थान हे आदिवासी समाजाचे आराध्य दैवत असल्यामुळे येथील आदिवासी समाज भात पिकाचा नैवेद्य घेऊन भैरवनाथाला गडावर जातात. दरवर्षी अश्विन महिन्यात ही यात्रा भरते. यात्रा व्यवस्थित पार पडावी म्हणून वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळे यांच्या मार्गदर्शनाखाली 10 गार्ड व 50 स्थानिक मुलांच्या मार्फत गडावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच राजूर पोलीस ठाण्याचे एपीआय प्रवीण दातारे यांच्या मार्गदर्शनाखाली जागोजागी होमगार्ड आणि पोलीस तैनात करण्यात आले होते. या यात्रेनिमित्त खासदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉक्टर किरण लहामटे, जिल्हा बँक संचालक अमित भांगरे, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे, शिवसेना तालुका प्रमुख संतोष मुतडक यांनी भेट देऊन भैरवनाथाचे दर्शन घेतले. तसेच शिरपुंजे गावचे गंगाराम धिंदळे, दारकू महाराज धिंदळे, यात्रा कमिटी, भैरवनाथ तरुण मित्र मंडळ यांनी यात्रा उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. अकोले टाइम्ससाठी विलास तुपे यांच्यासह वृत्त संकलन विभाग, राजूर यांचा रिपोर्ट. दीपावलीच्या आदलीचा जो रविवार आहे तो दरवर्षी भैरोबाची वाट शिरपुंजे येथे असते आणि महाराष्ट्रातून हजारो भाविक इथं दर्शनासाठी भैरोबाच्या येत आहेत. आज दरवर्षीप्रमाणे किंवा त्यापेक्षाही जास्त गर्दी इथं आहे आणि शिरपुंज आणि शिरपुंज पंचक्रोशीतील सगळे ग्रामस्थ ह्या यात्रेचं नियोजन करताय. महाराष्ट्रातील मायबाप जनतेला माझं आव्हान आहे की एकदा तरी ही वाट अनुभवायला यावी आणि ही वाट दीपावलीच्या आदला जो रविवार असतो आधीचा त्या रविवारी असते. मी मनापासून सगळ्या आलेल्या भाविक भक्तांना ह्या यात्रा उत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि भैरोबाच्या दर्शनाला तुम्ही यावं. हा भैरोबा पावन होणार आहे, नवसाला पावणारा भैरोबा आहे, तर त्यामुळं सगळ्या मायबाप जनतेला ह्या यात्रेचं निमंत्रण देतो. धन्यवाद. दिवाळीच्या आधी पहिल्या आठवड्यामध्ये भैरवगड या ठिकाणी यात्रा असते. भैरवगडाची वाट असे या नावाने ती प्रसिद्ध आहे. दरवर्षी या परिसरामध्ये भाविक येत असतात. भाविकांना या ठिकाणी येण्यासाठी जो काही मार्ग आहे त्या ठिकाणी अनेक अडचणी यायच्या, तर ह्या अडचणीवर पर्याय म्हणून यावर्षी आम्ही आमच्या वन विभागाने जी काही विकास कामं केली त्यामध्ये ठिकठिकाणी आम्ही गरजेच्या ठिकाणी शिड्यांचा वापर केला. तसेच अवघड ठिकाणी पर्यटकांना धोका होऊ नये किंवा भाविकांना धोका होऊ नये म्हणून आम्ही रॅलिंगची व्यवस्था केली. यामुळे येणाऱ्या पर्यटकांना व भाविकांना यावर्षी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग झाला. कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडली नाही याचा आनंद आहे. या ठिकाणी आमचे 50 वन कर्मचारी काल या सगळ्या बंदोबस्तासाठी तैनात होते. तसेच या यात्रेसाठी आमच्या स्थानिक कोथळे व शिरपुंजे येथील ग्रामस्थांनी खूप मोठं मोलाचं सहकार्य केलं. त्यामुळे ह्या दोनही यात्रा आमच्या यशस्वी झाल्या आणि सर्व भाविकांना या ठिकाणी येण्याचा चांगला आनंद मिळाला. धन्यवाद. नमस्कार, मी हरिभक्त दारकू महाराज शिरपुंजकर. राजूरपासून 22 किलोमीटरच्या अंतरावर शिरपुंज गडावर ही भैरवनाथाची भव्य यात्रा साजरी होते. या यात्रेचा महत्त्व असं आहे का तिला वाट पण म्हणतात. पारंपरिक नाव वाट होतं. वाट का होतं? कारण नैवेद्य, नवीन भाताचं नैवेद्य, खीर भात आणि शेंदूर तांदूळ घेऊन वरती हा नवीन नैवेद्य आलाच पाहिजे. तेव्हापासून तो नवीन धान्य खायला सुरुवात आदिवासी बांधव करणार आणि म्हणून ती वाट जंगलातून होती आणि ती वाटकरी जायची वरती आणि मग तो नैवेद्य न्यायचा, मग वाट करायची आणि तो नैवेद्य न्यायचा म्हणून त्याला वाट असे नाव पडलेले होते आणि त्याचा
आता या यात्रेमध्ये रूपांतर झालेलं आहे. या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये हरिश्चंद्रगड, कळसुबाई शिखर यांच्या मध्यावर हा सह्याद्री झाडांनी फुलांनी वेलीनी फुलांनी वेढलेला सुंदर असा उंच भैरवनाथ गड आहे. 7.5 फुटाच्या घोड्यावर उंच उभा असा भैरवनाथ गड, हातामध्ये तलवार आणि लगाम घेऊन घोड्यावर स्वार झालेली मूर्ती आहे. ही परंपरा या यात्रेची अशी आहे की ज्या महिलांना मुलं होत नाहीत, मग त्यांचे श्रद्धा म्हणा की विश्वास म्हणा, ते केसानी पदराने पायथ्यापासून 5 पायऱ्यांच्या पायथ्यापासून वरती मंदिरापर्यंत केसाने पदराने रस्त्याने झाडीत येतात आणि त्यांना ते देव प्रसन्न होतो. काय अंधश्रद्धा असेल की देवाची कृपा असेल, पण अनेक जणांना अशी मुलं झाल्यामुळे संख्या वाढतच जाते. चालू वर्षी तर 37 महिला या केसाने वाट झाडण्यासाठी येत आहेत आणि हे पूर्ण आदिवासी बांधव या पंचक्रोशीतील भैरवनाथ पंचक्रोशीतील सर्व आदिवासी बांधव आपल्या नवीन भाताचा नैवेद्य नारळ आणि शेंदूर घेऊन आपल्या कुलदैवताला भैरवनाथाला भेटण्यासाठी येतात. या यात्रेचा आनंद लुटतात आणि मजेशीर अशी दुकानं आनंद भैरवनाथ तरुण मित्र मंडळ हा पण सेवेला असतोय. राजूर पोलीस स्टेशन, वन विभाग यांनी पण खूप आम्हाला सहकार्य केलेलं आहे. या गडाच्या दृष्टीसाठी पण त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे आणि खरोखरच मलाही आठवत नाही तेव्हापासून आमच्या वडील उपर्जित असे या मूर्तीला शेंदूर लावून ती मूर्ती पूर्णपणे गायब झालेली होती. एकच टाकी मारली, पूर्ण शेंदूर गायब झाला आणि ती मूर्ती ओपन झालेली आहे. म्हणजे तो शेंदूर लावून ती एवढी मोठी मूर्ती गायब झाली होती. याचा अर्थ ते खूप प्राचीन आहे. आम्हालाही आठवत नाही. ती परंपरा आम्ही पुढे नेऊन राहिलेलो आहे आणि वर्षानुवर्षे असाच हा यात्रेचा कार्यक्रम आम्ही भैरवनाथ तरुण मित्र मंडळ हरिभक्त दारको महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवित असतो. आणि एवढं बोलून साधारण यावर्षी किती ग्रामस्थ असतील? यावर्षी साधारणतः 25-30 हजार संख्येने माणसं या यात्रेसाठी सामील झाले होते. सर्वांनी आनंदाने येऊन आणि आनंदाने यात्रेचा लाभ घेतला. नमस्कार, मी गंगाराम धोंडू धिंदळे, राहणार शिरपुंजे. आज वाट, आमच्या भैरवगडाची वाट हा सण दिवाळी पुढच्या आठवड्यात आहे. त्याच्या अगोदरचा जो रविवार असतो त्या रविवारला प्रत्येक वेळेस आदिवासी बांधव हे ज्या ठिकाणी असतात ते नोकरीच्या निमित्तानं पुन्हा आपल्या गावाकडे परतलेले असतात आणि सुगीचे दिवस सुरू होतात आणि त्या सुगीच्या दिवसामध्ये पहिल्यांदाच आनंद उत्सव या विभागातील गोड नैवेद्य दाखवण्यासाठी आपल्या शेतात पिकलेला धान्य जे आहे ते उत्पादित झालेला मालाचा गाईनं दूध दिला असेल तर ते दूध, येवन, उत्पादित झालेला तांदूळ देवाला निवड दाखवून नंतरच आपल्या आहारामध्ये इथले आदिवासी बांधव करतात. सबंधतः 4 ते 5 जिल्हे याला कनेक्टिव्हिटी होतात की जेणेकरून ठाणे असेल, पुणे असेल, नाशिक असेल, नगर असेल या विभागामधले सगळं आदिवासी बांधव या वाटेकडं एक वेगळ्या नजरेनं पाहतो आणि या विभागामधून येत असताना प्रत्येकाला आपापल्या इच्छेनुसार कामं या ठिकाणी लोक करतात. अतिशय चांगल्या आणि उत्कृष्ट पद्धतीनं इथे भैरवगड हे जागृत देवस्थान आहे. त्याच्याकडे पाहताना ज्या कुटुंबामध्ये मुलं होत नाहीत त्यांनाही ते जोडपे इथे घेऊन येतात. पुढच्या वर्षी तो नवस फेडायला येतात. अशा या जागृत देवस्थानाला वेगवेगळ्या विभागातून आपल्या पद्धतीनं आपापल्या परीनं लोक दान करतात आणि खऱ्या अर्थानं या दानातूनच या भैरवगडाची सेवा आज हे साबळे कुटुंब अनेक पिढ्यांपासून पारंपरिक पद्धतीनं, आम्हाला आठवत नाही, आमच्या आडलांना आठवत नाही, वाट हा इथली लोक, हा रस्ता पाऊल वाटेचा सुद्धा नव्हता. इथे विळ्यानं इथलं गवत कापून इथले झाडं झुडपं छोटे छोटे बाजूला करून या महिला इथे नवस करतात. या विभागातली प्रत्येक गोष्ट ही आपल्या उपयोगाची आहे. मी माधुरी सुरेशिंदळे, आमचं प्रॉपर गाव हेच आहे जानेवाडी, पण आम्ही बाहेर राहत असल्यामुळे बऱ्याचदा येणं होत नाही इकडे. पण आवर्जून आजच्या दिवशी म्हणजे भैरवनाथ गडाची यात्रा असते भैरवनाथाची, त्याच्यासाठी आम्ही आवर्जून सहपरिवार येत असतो आणि येताना खूप अवघड वाटतं, पण देवाचं नाव घेत घेत आलं की सगळे वाटा म्हणजे सरळ सोपे होऊन गेल्यासारखं वाटतं. आता दर्शन घेतो मस्त, आता फ्रेश होऊन आता मस्तपैकी देवाचं दर्शन घेणार. आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली.
लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री, लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे, महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.